पहलगामच्या हल्ल्याला 1 वर्ष पूर्ण झालंय, पण त्या हल्ल्याच्या आठवणी आपण आज काढल्या तरी आपल्या अंगाचा थरकाप होतो, संताप संताप होतो आपल्याला। तसंच थोडंसं घडलंय मीरा रोडच्या नयानगरमध्ये। रविवारच्या सकाळची वेळ। जैब जुबेर अंसारी असं या तरुणाचं नाव। 31 वर्षाचा हा तरुण आहे, उच्च शिक्षित आहे, 19 वर्ष अमेरिकेमध्ये राहिलेला आहे आणि त्यानंतर 2019-20 मध्ये तो मुंबईत आला। आधी कुर्ल्याला राहत होता आणि आता नयानगर मीरा रोड इथं त्याचं वास्तव्य होतं। त्याचं सुरुवातीला सुरक्षा रक्षकाशी भांडण झालं, त्याचं रूपांतर वादात झालं आणि मग चाकू हल्ला झाला या सुरक्षा रक्षकावर। जैबनं हा चाकू हल्ला केला। जेव्हा त्यांच्यात वाद होत होते तेव्हा त्याला धर्म विचारण्यात आला, त्याला कलमा वाचता येतो का हे विचारण्यात आलं। एक दुसरा सुरक्षा रक्षक मध्ये पडला तर त्याच्यावरही चाकू हल्ला झाला। असा हा दुहेरी चाकू हल्ला आहे। त्यामुळे रविवार सकाळच्या या हल्ल्यानंतर सगळीकडे लोन वुल्फ या शब्दानं अक्षरशः कहर माजवलेला आहे। लोन वुल्फ म्हणजे काय? तर हा जो उच्च शिक्षित असलेला तरुण आहे जैब जुबेर अंसारी, तो स्वतःच कट्टरतावादाकडे वळला। त्याची कोणी संघटना नाही किंवा कोणी आका नाही किंवा कोणी त्याला कुठल्या प्रकारची गोष्ट सांगतं म्हणून तो करत नाही। म्हणजे एखादी गोष्ट त्याला सांगितली जाते आणि मग त्याने केली असं घडत नाही। तर लोन वुल्फ या शब्दाचा अर्थ असा की स्वतःच ठरवायचं आणि कुणाच्याही आदेशाशिवाय, कुणाच्याही सांगण्याशिवाय, मग ती व्यक्ती असो किंवा संघटना असो, या व्यतिरिक्त अशा प्रकारची कट्टरतावादाकडे जाणारी कृती करायची, हिंसक अशी कृती करायची। तर हा शिक्षक होता आणि यानं स्वतःच तो कट्टरतावादाकडे वळलेला होता आणि यानं हल्ला केलेला आहे। आता आजचं अपडेट काय त्याकडे वळूया। आजचं अपडेट असं की जेव्हा ATS या सगळ्या प्रकरणाचा तपास करताय तेव्हा घडलंय असं की अत्यंत शांत डोक्याने त्याने हे वार केले असं कळतंय। आता हे कशावरून कळतंय? तर जेव्हा वादावादी झाली आणि चाकू हल्ला झाला त्यानंतर खूप शांतपणे सगळे रक्ताने कपडे माखलेले जे होते ते स्वच्छ करण्याकरता, धुण्याकरता तो त्याच्या घरी गेला। त्याच्या घरी जाऊन त्याने ते कपडे धुतले, स्वतः 2-3 वेळा आंघोळ केली आणि मग काळे कपडे घातलेले आहेत। त्याने पूर्णपणे काळे कपडे परिधान केले। या सगळ्यामध्ये 2 तास गेलेले आहेत आणि त्याने त्याचा मोबाईल सुद्धा त्या 2 तासांमध्ये पूर्णपणे फॉर्मॅट करून टाकला। आता या 2 तासांमध्ये काय घडलं हे ATS तपासताय। या सगळ्या प्रकरणाचा लोन वुल्फशी संबंध अशासाठी जोडला जातोय की त्याच्याकडे एक नोट, एक चिठ्ठी सापडून आली ज्यावर लोन वुल्फ, ISIS, हल्ला असं काय काय लिहिलेलं आहे। आता या सगळ्याचं लिंक काय आहे ही ATS तपासेल, पण लोन वुल्फ या शब्दामुळे खूप विषय हा चर्चेत आलाय। त्यामुळे ISISशी सुद्धा संबंध जोडला जातोय आणि दहशतवादी होण्याच्या मार्गावर हा होता का? हा दहशतवादी हल्ला आहे का? हा पहलगाम सारखाच हल्ला आहे का? पहलगाम नंतर काही गोष्टी त्याच्या डोक्यात येऊन तो कट्टरतावादाकडे वळला का? अशा वेगवेगळ्या गोष्टींच्या अनुषंगाने ATS तपास करेल। मूळ मुद्दा असा की काळे कपडे त्याने परिधान केलेले होते आणि जर ISISची मोडस ऑपरेंडी तुम्हाला माहिती असेल तर एखादी कृती केल्यानंतर त्याचा व्हिडिओ तयार करायचा आणि तो व्हिडिओ त्याने कुणाला तरी पाठवलाय का, कुठल्या तरी दहशतवादी संघटनेशी त्याचा संबंध आहे का, असं सगळं तपासलं जातं आहे। त्यामुळे आजचा अत्यंत महत्त्वाचा पुरावा किंवा महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे की या 2 तासांमध्ये काय काय घडलं असेल, त्याने काय काय केलं, त्याने काळे कपडे का परिधान केले, हे सगळं समजून घेण्यासाठी त्याचा मोबाईल अनलॉक व्हावा लागेल। त्याचा मोबाईल जो आहे त्याच्यात फॉर्मॅट झालेल्या सगळ्या गोष्टी परत मिळवता येतात का, हे सगळं तपासण्याचं, बघण्याचं काम आता सुरू आहे। आणि एका बाजूला त्याच्याकडूनही माहिती घेतली जाते, त्याच्या कुटुंबियांकडून माहिती घेतली जाते। माहिती अशी मिळते की त्याचं जे कुटुंब आहे ते अमेरिकेमध्येच वास्तव्यास आहे। त्याच्या पत्नीनं त्याला डिव्होर्स दिलेला आहे, तलाक दिलेला आहे। त्याचं वागणं बरोबर नव्हतं म्हणून त्याला तलाक दिलेला आहे। त्यामुळे आता त्यांच्याकडून काही अधिक माहिती मिळवणं, तो नयानगरच्या ज्या इमारतीमध्ये राहत होता तिथून काहीतरी नवी माहिती मिळवणं
आधी तो कुर्ल्याला राहत होता, तिथून हा कसा होता याच्याविषयी माहिती घेणं. तो स्वयं कट्टरतावादाकडे जर वळला असेल तर तो तसं का वळला, तो काय बघत होता, काय वाचत होता, त्याच्या लॅपटॉपमधून, त्याच्या मोबाईलमधून काही व्हिडिओज समोर येतात का, आयसिसशी तो डे टू डे संपर्कात होता का, असं सगळं आता तपासलं जात आहे. घटना गंभीर आहे, सगळ्यांना विचार करायला लावणारी आहे. सुरक्षा रक्षकाशी कुणाचा वाद होत नाही असं नाही, पण त्याचं पर्यवसान चाकू हल्ल्यामध्ये होणं, मग चाकू कुठून आला आणि मग त्याने धर्माविषयी या सुरक्षा रक्षकाला का विचारलं. म्हणजे आज तर न्यूज 18 मराठीकडे अजून एका सुरक्षा रक्षकाचा जो प्रत्यक्षदर्शी आहे त्या सगळ्या घटनेचा, त्याचा संवाद आमच्यापर्यंत पोहोचलाय. त्याने घटना कशी घडली, कशा पद्धतीने घडली, तो काय बोलत बोलत हा जो जैब आहे तो काय बोलत बोलत आतमध्ये गेला, त्याने कसा हल्ला केलाय, हाणामारी करताना, मारामारी करताना त्यांच्यात काय संवाद झाला, हे सगळं तंतोतंत न्यूज 18 मराठीवर सांगितलेलं आहे. तर मुद्दा हाच आहे की मग धर्म का विचारला गेला, कलमा तुला वाचता येतो का असं का विचारलं गेलं, नेमकं या जैब जुबेर अन्सारीच्या डोक्यात काय सुरू होतं, या सगळ्या गोष्टींचा छडा लागणं नितांत गरजेचं आहे, जेणेकरून या घटनेविषयी जनमानसामध्ये जी भीती निर्माण झालेली आहे ती थोडी कमी होऊ शकेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, या व्हिडिओमधले अपडेट तुम्हाला कसे वाटले, याच्याविषयी तुम्हाला काही अधिक माहिती आहे का, कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा.